महिला सक्षमीकरण विधेयक जे आहे ते आज विधानसभेमध्ये मंजूर करण्यात आलेलं होतं आणि आता हे विधेयक जे आहे ते मंजूर करण्यात आल्यामुळे शेतीपूरक व्यवसाय करणाऱ्या महिलांना एक वेगळी राजकीय कायदेशीर ओळख या विधेयकामुळे मिळणार आहे। मुख्यमंत्र्यांना अध्यक्ष करून महिला शेतकरी सक्षमीकरण परिषद केलेली आहे। अरे एक ऑर्डर काढा ना, सगळ्या महिलांच्या नावाने जमिनी करा म्हणून। कशाला सक्षमीकरण करायचं? म्हणजे समिती करायची, समिती अरे दुसरं काही काम आहे की नाही राज्यात? हे कमिट्या वगैरे एवढं मोठं बिल करायची काही गरज नाही। कॉम्प्लिकेशन ॲडमिनिस्ट्रेशन मध्ये का वाढवतोय? परत असं काही झालं आणि काही भ्रष्टाचार निघाला तर मग राज्याचे मुख्यमंत्री जबाबदार होतील, राज्याचे मुख्य सचिव जबाबदार होतील। पुढच्या अधिवेशनात आम्हाला त्याच्यावर चर्चा करायला लागेल। परिशिष्ट 9 मध्ये जे कायदे येतील ते मूलभूत हक्काचे जरी असतील तरी त्यांच्या विरोधामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये जाता येणार नाही। परिशिष्ट 9 घुसरलं, त्यामध्ये तुम्ही 282 कायदे टाकले आणि त्यातले 250 कायदे तुम्ही शेतकऱ्यांच्या विरोधातले आहेत, 250 कायदे शेतकऱ्यांच्या संदर्भातले आहेत आणि ती लोक आज कुठला नवीन निर्णय घेतला तर ती चेष्टावारी सगळे विषय घेऊन जात आहेत। अरे या महाराष्ट्रामध्ये महिलांच्या बाबत जर एखादं विधेयक येत असेल, हा तुम्ही त्याच्यामध्ये सूचना करा, त्याची टिंगलटवाळी करता तुम्ही, त्याच्यावरती तुम्ही बोगस हे बिल आहे अशा पद्धतीचं स्टेटमेंट करता। जमीन नावावर नाही म्हणून वर्षानुवर्षे शेतीत राबणाऱ्या त्या माझ्या माय माऊलीला आजपर्यंत आपल्या व्यवस्थेने कधीही शेतकरी मानलेले नाही। त्यांना योजना, पतकर्ज, बाजारपेठ मिळण्यामध्ये उपेक्षाची वागणूक ही मिळालेली महिलांच्या या छुप्या श्रमाला एक कायदेशीर ओळख मिळवून देणे ती काळाची गरज होती। निश्चित प्रकारे या विधेयकाच्या माध्यमातून माझ्या या शेतकरी महिलांची ती गरज पूर्ण केली जाणार आहे।